हे वेगळे आहेत का? ते काय अजून काय ताजा पिकलेलं कच्चा चिक. गोड आहे पण पाखरामुळे एक माहिती नाही. हा चिकूचा पल्प आहे. हा आता व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये मिक्स करतोय. जगनकडे पोहोचलोय. जगननी एक स्पॉट सांगितलं होता फिशिंगचा, मेसेज केला होता आणि त्याच भरोशावर आपण इकडे आलोय. त्याच्यामुळे सगळं झालं. चिंचा संपल्या ना सगळ्या? ही गोरी भरून चिंचा आहेत या सगळ्या? हा म्हणजे तेवढ्याच नाही आतापर्यंत. अरे 4 कंटेनर गेलेत मोठे. मग याचे हे सगळे तलफर काढून का? नाही मग तलपरतीवरून पडल्यावर जात असतील काट्या ह्या काय काट्या पाडायच्या. गोड देतो ना चिंच आहे गोड गोड गोडच आहे पण ती आंबट आहे याच्यापेक्षा चांगली गोड आहे ना चिंता बऱ्यापैकी. आपण चिंताचं काहीतरी करूया. जगनचा बंगला बघा, 2 BHK. ओ माय गॉड. नाही कितीला घेतला? किती स्क्वेअर फीट आहे? 1000. कच्चे पिकलेले. कच्चे का पिकलेले? कच्चे पिकलेले. हा हे आहे ना पिकलेले. वा, तोडले कुठून ते तर दाखवा. वरती बाग आहे, बागेत जाऊ फिरायला. जाऊया ना. दुसरा काय ताजा पिकलेला कच्चा चिक. त्या गोडे गोड चिंच. किती गोड आहे बापरे. हे सुपर गोड आहे, साखरेपेक्षा जास्त गोड आहे. चिकूची पण आईस्क्रीम बनवायला पाहिजे. चिंचची पण करू आईस्क्रीम. चिंचेची आईस्क्रीम नाही होणार, दूध फुटून जाईल ना. मला माहिती ना आता. चवाने आंबट नाही ती. मस्त आहे. थोडी थोडी गोड लागते पण चिकू में कमी गोड लागते. बहुतेक गोड आहे चांगली. चिकू नव्हता खायला पाहिजे आधी. चिंच आहे ना बऱ्यापैकी. चिंचाचं काहीतरी करायला. एवढे आहे आंबट गोड. थोडे थोडे नाही त्यातलं. ही आंबट आहे, ही हा आंबट नाही याच्यातले थोडेसे. आणि ही गोड. कसं काय कवर कळतं? गोड अच्छा हा. कवर. हे आंबट आणि ही गोड. ही गोड आहे, ही आंबट आहे. मग अशी निवडून घेऊया आपण. क्या बच्चा पार्टी लोग. बागेत चला फिरायला. ये देखो छोटे बच्चे से लेकर खाते. ये बच्चों से छीन के खाया है मैंने. ते जर मोडलं ना सीनच होईल. हे अशा चिंचाना पाडून ठेवल्या त्या. हे आता जमा करणार आहे. आणि हे झाडं आहेत, त्या झाडावरनं सगळे पाडतात आणि असे खाली पाडतात आणि सगळे म्हणजे ग्रुप करून जमा करतात. बाग आहे, सीताफळची बाग आहे, चिंचेची बाग आहे आणि चिकूची बाग आहे. तर जसं जसं हे सगळे पिकतात ना ते सगळे एकत्र काढायला मग जगन बोला किंवा असे ग्रुपमध्ये लोक येतात आणि इथेच राहतात 2-3 महिने आणि ते चिकू वगैरे ते काढतात आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह करतात. अरे हा तुला दुसरं बाळ झालं माझ्या लक्षातच नाही. श्रुती आणि श्रावणी. हे श्रावणी हसते बघ कशी जाऊन. हे आता तिकडे पडलं त्या पण जमा करणार आहे ना. हे आंबटवाले आहेत ना. पाखराने खाल्लाय तो. लय गोड असेल पण. हां लय गोड असेल. कसं काय पाखराने पाखराने खाल्लेलं लय गोड असतं. माझी आजी पण म्हणायची बघ पाखराने खाल्लेला. गोड तर आहे पण पाखरामुळे एक माहिती नाही. तिकडे छोटं वाले दूध पितात. मॅमल्स आहे ना ते. काय दाखवतो काय माहिती का. खालून जाऊन घेते जाऊ. याच्यातले पण खाले बिबट्याने. त्याच्यातले पण हां हे बरेच होते. हां
हे नाव काय आहे मला त्याचं? हा? हप्सी 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 महाल. पॅक केलं. आपल्याला फिशिंगला सातत्य अंतरराष्ट्रीय प्रारंभ. बरंच लांब जायचं आहे फिशिंगला आपल्याला ना. आम्ही इकडेच टाइमपास करत बसलो होतो. खतरनाक आहे का? करू शकतो ना, लटकू शकतोय तू पण. मग काय म्हणतो, पुलअप्स करताना लटकता येत नाही. हा 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 लगेच शॉर्टकट. जा जा चल जा जा. शॉर्टकट मारला होता म्हणले ना. मला वाटलं नव्हतं यायला पाहिजे, ताकद पाहिजे. तरुण पोर आहे तुम्ही. त्याच्यापासून घे ना, पहिल्यापासून. पहिल्यापासून. हा तिथूनच. तिथूनच घे. लटक खाली. हा चल आता. हा चल कम ऑन, तुम कर सकते. फौजी गिर गए. तुम्हारी तशरीफ दिख गई हमें. धूप में तो और भी काली हो चुकी है. जगननी मध काढलंय. हे साधे त्याच मासे आहेत ना रेग्युलर? हे वेगळे आहेत का? ते काय अजून आहेत. फ्रेश गोष्टीची मजाच वेगळी असते, ताज़ा ताज़ा. देखो दोस्तों, ऐसी चीज़ें सिर्फ नसीब वालों को खाने मिलती है. दाढीतून मध गळती. कसं आहे? कसं आहे? गर्दी तो थोड़ा होगा पूरा का पूरा पानी में. दे धप्पा. हे लोक काय करताय? करे एक तरी अटैक. एक भी मिल जाए तो हमारा काम हो जाएगा. काय रे, काय झालं? हाच रस्ता वाटतोय. एकदम हळू आहे रणू तू. बापरे, काटे का मुश्किल. हद बाबरीची. मला आता काट्यांची भीतीच वाटायला लागली आहे. डेंजर दिसतं. हमने तुम्हारा कुछ नहीं बिगाड़ा. आपण एका जागेवर आहे ना 8 ते 10 वेळेस कास्ट करू. एकाच जागेवर आपल्याला सारखं कास्ट करावं लागेल. कुठून जाता येईल? रस्ता आहे तिकडनं? नाही नाही, बघून ये गवत. हाय हाय हाय. होईल इथं 1-2 कॅच झालं तरी बस आहे. और फिर से लौट के बुद्धू घर को आए. तर हे असं होतं फिशिंगचं. आता सध्या फिशिंग होतच नाही आहे, म्हणजे पाणी कमी झाल्यामुळे. आता तुम्ही बघितलं, आम्ही तिकडे गेलो होतो, तिकडे जाळं टाकलं. आणि इकडे ऑलरेडी पाणी कमी होतं आहे. तर लोक सकाळपासून येऊन, खूप लोक येतात, असे ग्रुपमध्ये लोक येतात आणि खेळतात. आणि बरेच मासे घालवतात सुद्धा. मग ते मासे सावध पण होतात आणि मग ते अटॅक करत नाही. मासे दिसतात, हालचाल दिसते, पण अटॅक करत नाही. आणि त्यात ऊन, दुपारचं ऊन इतकं डेंजर आहे, सगळ्यांना माहीतच असेल. तो एक त्रास, लांब लांब फिरायचा एक त्रास. आणि मग एवढं सगळं करून पण मासे मिळत नाही. मग त्यामुळे मनाला एक त्रास होतो. तर काय हा चहा घेऊन काय बोलू, चहा घेण्यासाठी थांबलो.
बंद झालं का हॉटेल? हां नाही, हॉटेल बंद झालं का म्हटलं लाईट? आवाजाने बिबट्याच पळून जाईल. हा थांबले डायरेक्ट. दोन आहेत, दोन. दोन आहेत का? नरमादी जोडतं वाटतं. हा पळत येत का तरी पण ते माही नजर गेली म्हणलं कुत्र्याची पिल्लं कसं काय डायरेक्ट. झाली कामं सगळ्यांची आजची? झाली? चालू दे चालू दे चालू दे. काय खेकडे पकडायला गेलते वाटतं ना? थोडे थोडे दे जगन, जास्त नको दे. ती गोड गोड दे ना फक्त काढून. एवढ्या कुठं नेऊ मी? चिकून चिंच आहेत. अच्छा घे, हा घे. शूट करता करता खूप उशीर झाला आहे आणि जायला पण खूप उशीर लागणार आहे. इकडे खूप लांबपर्यंत आपल्याला जायचं तर कुकिंग काय होणार नाही. सॉरी सॉरी फॉर द डिस्टर्बेंस. बर्फ झाला पूर्ण. ओके ये देखिए हमारी आइसक्रीम थोड़ी थोड़ी मस्क मेलन के कलर की हो चुकी है. टेस्ट करके देखते हैं इसे. आइसक्रीम स्पून पाहिजे आपल्याकडे. चिल्ड आहे, एकदम चिल्ड आहे, पण मस्क मेलनचा जो फ्लेवर येतो ना जबरदस्त येतोय. साखर पण घातली होती थोडी याच्यामध्ये, कारण की जे व्हॅनिलामध्ये आईस्क्रीममध्ये असेल त्याची एक क्वांटिटी असेल साखरेची. मग त्यामध्ये आपण मस्क मेलन आणखीन ॲड केलं होतं तर ते थोडंसं फिक्कट होऊ शकतं, त्यामुळे थोडीशी साखर घातली होती. पण टेस्ट खूप छान लागते, करून बघा तुम्ही. हे जगननी दिलेले चिक्कू आहेत. हे आपण आणले चिक्कू. चिंचासुद्धा आहेत. चिंचाचं पण आपण काहीतरी करणार आहे. आणि याचं हे ना काय म्हणता याला पल्प हे काढून घेणार आहे. आणि ही व्हॅनिला आईस्क्रीम आणली आपण, ही थोडीशी विरघळायला ठेवली आहे. हा पल्प रेडी झाला आहे. अजून यात ॲड करणार आहे चिकू. हे काय ॲड करायचं काम चालू आहे. चिकूमध्ये किती कॅलरीज असतात? 83 ते 94. 100 ग्रॅम चिकूमध्ये मी साधारण 3 तरी खाल्ले 100 ग्रॅमचे, म्हणजे 300 कॅलरीज तर झालेत माझे. ओरिजिनल मध हे सुद्धा घालता आहे त्याच्यामध्ये. काल काढलं होतं प्रणवनी. व्हिडिओ टाकणार आहे की नाही माहिती नाही. आईस्क्रीम सेपरेट काढून घेतली. अरे तू याच्यात का काढली पण आईस्क्रीम? अरे इसको भी अभी बजना था. टाक जाऊ दे. नको ना वाजू दे. हा चिकूचा पल्प आहे. हा आता व्हॅनिला आईस्क्रीममध्ये मिक्स करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मला आईस्क्रीम वगैरे बनवता येत नाही. आम्ही असंच काहीतरी काढे करतो, पण ते चांगलं झालं होतं मागच्या वेळेसचं मस्क मेलनचा, त्यामुळे आता चिकूचं केलं आहे. इथं बघा ब्राऊन ब्राऊन व्हायला लागलं. झाकण ठेव ना त्याला. त्या आईस्क्रीमवर चिकट होते ना. त्या भांडं चेंज करूया व त्याच्यामध्ये. ही आधीची आईस्क्रीम आहे, ही चिटकली आहे. कसं काढतात रे बाबा हे मला माहीत नाही. ही आपली मस्क मेलनवाली आईस्क्रीम आहे. ये गई हमारी अगली आईस्क्रीम. तुला जागा ठेव ना, दुसरी पण ठेवायची. आपण काही एवढी खाणार का ती मस्क मेलन? असं नाही, उलट 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 उलट. एकदम कडक झाली फ्रीजरमध्ये. खूप जबरदस्त आहे ॲक्च्युली. आम्ही ऑलरेडी टेस्ट केली. मी ऑलरेडी टेस्ट केली ही मस्क मेलनची, तर आपण ऑलरेडी टेस्ट केली होती. लय जास्त थांब. चिक्कू आहे. हा मी एक्सपर्ट नाही या गोष्टींमध्ये, पण हे असं काय आपण बनवतो ना थोडंसं मिक्स करून, किंवा कॉकटेल टाईपमध्ये मध घातलंय, चिकू घातला. चिक्कू तर खूप गोड होते आणि मध थोडंसंच होतं,
पण मधाची टेस्ट जाणवते का माहिती नाही मला, पण चिक्कूची टेस्ट आणि व्हॅनिलाची टेस्ट हा हा एक नंबर लागतंय. करून बघा, खूप सिम्पल आहे, कोणी करू शकतंय, लहान पोरंही करू शकताय. आपण ते नॅचरलमध्ये जाऊन आईस्क्रीम खातो, पण हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कितीतरी स्वस्त आहे आणि फुल फॅमिली एन्जॉय करू शकताय.